मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण गौराईला साधी साडी कशी नेसवायची ते पण अगदी घेरदार ते पाहणार आहोत। तर हे स्टँड कसं बनवलेलं आहे तो कालच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे। आपण जी गौराईला काष्टा साडी नेसवली त्या व्हिडिओ मध्ये हे स्टँड कसं बनवायचं ते मी सांगितलेलं आहे। चला तर हे स्टँड आपल्याला कंटिन्यू आपण असं बनवून ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची साडी पटकन नेसवता येईल। चला तर हे स्टार्ट झालं। आता आपण जशी की महालक्ष्मीला वगैरे साडी नेसवली जाते साधी आणि खूप छान त्याच पद्धतीची आज साडी नेसवणार आहोत। तर सगळ्यात पहिले काय करायचंय ते सांगते बघा। एक साडी घ्यायची आहे, हे बघा आपण ही साडी घेतलेली आहे। हा जो आहे तो नेसता पदर आहे आपला। नेसत्या पदराकडून आपल्याला पिनअप करून घ्यायची। तर पिनअप करताना सगळ्यात पहिलं ही साडी जी आहे पूर्ण अशी खोलून घ्यायची आणि समोरच्या साईडला प्लेन करून घ्यायची बरं का, म्हणजे पिनअप छान येते आपल्या साडीची। हे आहे तुम्ही बघू शकता ही साडी मी उलटी पकडली आहे। आता हिची आपण पिनअप करून घेऊया। मी स्टँड साईडला घेतले पिनअप पण तिरकी होत राहते त्याच्यामुळे आपण सरळ बसून घ्यायचे। साडी जी आहे सोडून कंटिन्यू सरळ करत राहायची। आता समोरून तुम्हाला केवढा नेसता पदर ठेवायचा आहे, तुमच्या गौरीची उंची केवढी आहे जी पिनअप केलेली आहे ती व्यवस्थित करून घ्यायची। बघा मी व्यवस्थित करते, सर्व निर्या एकसारख्या करून घेणार आहे। ते पहा मी सर्व वरच्या ज्या निर्या आहेत त्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत आणि एक चिमटा लावून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याला चिमटा पॅक बसवून घ्यायचा आहे खाली। इथं जे आहे मध्ये ते पण एकावर एक करून व्यवस्थित करून घ्यायची पिनअप। इथं पिन इथं व्यवस्थित करून घेतलं ना तर आपल्या निराचा भाग जो आहे तो खूप छान आणि व्यवस्थित येतो। त्याच्यामुळे इथं जे आहे ते एकसारखं बघून करून घ्यायचं आहे। बघा बरोबर मध्याला मी व्यवस्थित करून घेतलंय आणि इथं एक चिमटा अशा पद्धतीचा लावून घेते। हा झाला दोन्हीच्या मधला भाग। आता इथल्या खालच्या ज्या निऱ्या आहेत त्याही आपण एकदा व्यवस्थित करून घेऊया।
हे पहा, इथं पण आपण व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि परत एकदा चिमटा लावून घेतला. हा जो आहे चिमटा तो बरोबर मध्यभागी लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने हा चिमटा लावून घेतलेला आहे आपण. चला तर आता आपण गौराईला साडी नेसवून घेऊया. सगळ्यात पहिलं तर हे स्टँड घ्यायचंय आपलं, काल जे बनवलेलं आहे ते. काही पेटीकोट आपण नवीन जो असेल तो गौराईला घालून घ्यायचा आहे. हे बघा मी घालून घेतलेला आहे आणि आता त्याला एक बटन लावून पॅक करून घेते. हे पहा, मी हाईटला माघारी फोल्ड केलेला आहे म्हणून इथं पण छान असा सेट तयार झालाय. आपण अशा पद्धतीने गौराईला पेटीकोट घालून घेतलेला आहे आणि जी पिनअप केली ती आता पकडायची. हे बघा, हे जे आहे ते दोन्हीचा मध्य काढून घ्यायचा आहे. हे बघा, दोन्हीचा मध्य बरोबर पकडायचा आहे इथं. त्या पद्धतीने एवढीच उंचीची आपल्याला ही साडी करून घ्यायची. हे पहा, इथं पकडल्यानंतर दोन्हीची उंची बघून घ्यायची आहे. इथं खाली ठेवायची आणि नंतर एक नाडी घ्यायची आणि नाडीने जे आहे हा आडवीचा भाग इथं राहतोय आपला, आपण इथंच ही जी आहे ती रस्सी बांधून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने पकडायची. चला, ही जी आहे ती आपण बघा व्यवस्थित बांधून घेतली. मी चिमटा काढून घेते. हा भाग जो आहे हे पहा, या साईडची मिरी जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला हे करायचे आहे. आपण आता चिमटे काढून घेतल्यात ना, तर व्यवस्थित अशी म्हणजे पिनअप करून घ्यायची जी आपली आहे तशीच. आणि ह्या साईडचा जो निस्ता पदर आहे तो बघा मी आतमधून या साईडच्या ज्या दोन मिऱ्या आहेत ना त्या आपल्याला इकडे पाठीमागं अशा लावून घ्यायच्या या पदराच्या खालून, जेणेकरून आपला पर्कल किंवा स्टँड जे आहे ते दिसणार नाही. हा झाला आपल्या मिऱ्यांचा घेर.
ही जो पदर सोडलेला आहे त्याची पिनअप करून घ्यायची. पण आपल्याला त्याची पिनअप करून घ्यायची. मी इथं बॉल पिन लावून घेते बघा. आणि नंतर आणखी चला परत आपण आपली बॉडी ठेवून घेऊया गौराईची. व्यवस्थित करून घ्यायची पाठीमागं. बघा 7 फुटी जी आहे ती इथं पिन लावून घेते. हे बघा इथं पिन लावून घेते सगळ्यात पहिले. हे पहा इथे पिन लावून आपण इथं व्यवस्थित करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आता हा जो सगळा भाग आहे हा व्यवस्थित करायचा आहे. तर आता मी इथली पिन जी आहे बॉल पिन लावलेली ती मी काढून घेते बघा. आणि आपण व्यवस्थित करून घेऊया गौराईचा पिनअप. जे आहे हे एक्स्ट्रा आलेलं आपल्याला इथं पिन करून घ्यायची. बघा इथं जे आहे ना ते आपल्याला आता झाकून घ्यायचं आहे पूर्ण. हा भाग जो आहे हा पिनअप व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आपल्याला ह्या साईडला आहे तर ह्या साईडला व्यवस्थित करायचं आहे. हा पद्धत आतमध्ये घालायचा आहे. व्यवस्थित अशी पिन लावून घ्यायची आहे आपल्याला. तर तुम्ही बॉल पिन असेल तर ती लावली तरीही चालेल. हे बघा मी इथं पॅक करून बॉल पिन लावून घेते. ही झाली आपल्या गौराईची साधी आणि सिंपल साडी. तर बघा इथं जे आहे ते पूर्ण आपण रशी असो किंवा काय ते ह्याच्यामध्ये आतमध्ये घातलेलं आहे. बिलकुल आपली गौराई ज्यात आतमध्ये काहीही दिसत नाही. हे बघा इथं व्यवस्थित करायचंय फक्त.